पनवेलमधील करांजडेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय येणार आहे। त्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। तर 10 लाख नागरिक जेवण करतील एवढं जेवण बनवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळतेय। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। आपण पाहूयात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबई शहरामध्ये येत असताना त्या दृष्टीने मराठा समाजाने पूर्णपणे तयारी केलेली आहे। पनवेल नवी मुंबई असेल, उरण असेल, कर्जत खालापूर असेल या भागातील मराठा समाजाने जेवणाची व्यवस्था करण्यात आली। आपण पाहू शकता हे नवी मुंबई शहर आहे, पनवेल शहर आहे, करंजडे इथे मोठ्या प्रमाणात जो मराठी समाज आहे त्यांनी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली। इथे महिला आहेत आणि पुरुष सुद्धा आहे। आपण पाहू शकता मिरची, कांदा, लसूण, बटाटा हे सगळे जे जेवणासाठी जे वस्तू आहेत सगळे व्यवस्था करण्याची जबाबदारी मराठा समाजाने केलेली आहे। त्यामुळे प्रत्येक घरातून साधारणपणे 10 ते 15 भाकरी, चपात्या 20 ते 25 चपात्या मराठी समाज जो बांधव मराठा सहभागी होत आहे त्या जेवणाची व्यवस्था प्रत्येक घरातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठलाही माणूस किंवा जो उपोषण करते आहे त्यांना उपाशी राहू नये यासाठी खबरदारी पूर्णपणे घेतलेली आहे। त्यामुळे 10 लाख मराठा समाजाचे लोक रस्त्यावर उतरणार त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला जेवणाची व्यवस्था करण्याचं नियोजन मराठा समाजाने केले। प्रत्येक मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॅमेरामन ज्ञानेश्वर वागळेसह विकास मिरगणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।